कमळी मालिकेत सध्या एकामागोमाग एक धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आता मालिकेत ऋषीसोबत जमलेला साखरपुडा अन्नपूर्णा आजीच मोडते. मागील भागात असं पाहायला मिळालं होतं की कमळीने पुन्हा एकदा घरात आपले स्थान मिळवले, तर अन्नपूर्णा आजींनी रागिणी आणि कामिनीला चांगलीच शिक्षा दिली. दरम्यान अन्नपूर्णा आजी आणि नयनतारा यांनी कमळी आणि ऋषीचं लग्न ठरवलं आहे. पण कमळीच्या मनात एक मोठं गुपित आहे. ती अन्नपूर्णाची खरी नात नाही. हे सत्य सांगण्याचा ती प्रयत्न करतेय, पण परिस्थितीमुळे तिला लग्नाला होकार द्यावा लागतो. हे सगळं ऐकून अनिकाला जबरदस्त धक्का बसतो आणि ती आत्महत्येचा प्रयत्नही करते. आता मालिकेत येणार आहे सगळ्यात मोठा ट्विस्ट, कमळी आणि ऋषीचा साखरपुडा. पण या आनंदाच्या क्षणीच अन्नपूर्णा आजींना कमळीबद्दलचं खरं सत्य समजणार आहे. नवीन आलेल्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की कमळी आणि ऋषीचा साखरपुडा दणक्यात पार पडणार असतो. पण त्याचवेळी कामिनी एका गोष्टीचा खुलासा करते. कामिनी साखरपुडा तेव्हाच मोडते आणि असं म्हणते की कमळी ही महाजन घराची नात नाहीये. ती लॅपटॉपमध्ये राजनचे हॉस्पिटलमधले फुटेज दाखवते. त्यामध्ये तो हॉस्पिटलमधल्या वॉर्ड बॉयला असं सांगत असतो की कमळीच माझी मुलगी आहे, हे तुम्ही सिद्ध करा. ते फुटेज पाहून तिथल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. त्याचवेळी अन्नपूर्णा आजी खूप रडते. ती खूप भावूक होते आणि कमळीजवळ जाते. ती तिला म्हणते की माझ्या डोक्यावर हात ठेव आणि सांग की तूच आहेस ना माझी नात. त्यावर कमळी सगळं खरं खरं सांगते. ती रडत रडत म्हणते की मी तुमची खोटी नात बनवून या घरात आली होती. त्याचवेळी अन्नपूर्णा आजी साखरपुडा तिथेच मोडते आणि कमळीला घराबाहेर काढते. अन्नपूर्णा असं म्हणते की कमळी, मी तुला आता घरातूनच नाही तर माझ्या आयुष्यातूनही बाहेर काढते. या निर्णयामुळे तिथे उपस्थित असलेले सगळेच स्तब्ध होतात. ऋषी, नयनतारा आणि इतर कुटुंबियांनाही हा निर्णय पचत नाही. कमळी पूर्णपणे कोलमडून जाते आणि रडत रडत तिथून निघून जाते. पण इथेच खरी कथा संपत नाही, कारण प्रेक्षकांना माहीत आहे की कमळीच खरं तर अन्नपूर्णा आजींची खरी नात आहे. मग आता पुढे काय होणार? कमळीचं खरं सत्य कधी आणि कसं समोर येणार? अन्नपूर्णा आजी पुन्हा कमळीला स्वीकारतील का? ऋषी काय निर्णय घेणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या भागांमध्येच पाहायला मिळणार आहेत. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.